हॅलो. अ, आता 1:37 झाले. मला झोप नाही लागून राहिली, सो वरती आलो थोडस माइंड फ्री करण्यासाठी. येस. आज आज राईट नाउ इट्स काइंड ऑफ लाईक रिली थोडीशी अजीब सी फीलिंग होत आली यार. फीलिंग इज दॅट थिंग इज दॅट की म्हणजे कधी कधी असं होते ना की लहानपणी नाही का, आपल्याला माहित नसते की दुनिया कशी चालते वगैरे वगैरे. लहानपणी मला हे पण नाही माहित होतं की लोक येते कसे, पैदा होते कसे वगैरे. अगोदर मला एवढं वाटायचं होतं की जेव्हा म्हणजे माणूस पैदा होतो, येस, तो पैदा झाल्यावर मग त्याची लाईफ वगैरे बद्दल काही माहित नव्हतं, बट एवढं माहित होतं की ही वॉज लाईक ही नेव्हर डाय. म्हणजे तो म्हणजे नाही, नेव्हर हे डाय वाला तर प्रश्न कधी येतच नव्हता. इट वॉज लाईक दॅट की जिंदगी है और ये ऐसे चलती रहेगी. येस. देन एकदा आईनी म्हणलं की म्हणे नाही, म्हणे लाईफ मध्ये आपण जगतो म्हणे आणि एक सर्टन वेळ येते म्हणे जिथे आपण मरून जातो म्हणे. आणि जे सांगितलं ते बिलकुल करेक्ट होतं. ऑफकोर्स इट इज डेफिनेटली करेक्ट. बट त्यानंतर माझ्यामध्ये एक अजीबसी फिलिंग आली यार की जस्ट लाईक आपण मरणार आहे. म्हणजे जस्ट लाईक मी आत्ताच तर पैदा झालो आणि मी मरून पण राहिलोय. हे अशी फीलिंग अशी वाटत होती की जस्ट लाईक सब कुछ खत्म हो गया. या लाईफ इज एंडेड. तेव्हा मला माहित पण नव्हतं की व्हॉट इज लाईफ. या वेन एव्हर आय वॉज इन सेकंड स्टँडर्ड, 6 या 7 साल का होगा मैं. या आज पण सेम तशीच फिलिंग येऊन राहिली आहे. म्हणजे मी मरणार आहे बा. म्हणजे आता नाही, बट इन म्हणजे कधी 30 वर्षानंतर. या म्हणजे आय कुड से दॅट. या 30 वर्षानंतर तरी. आणि युजली मी मरणार, नॉर्मल मरणार नाहीये. येस, कारण मला खूप काही करायचं. इट वॉज सो मच थिंग्स. येस, लाईफ मध्ये बहुत साऱ्या गोष्टी करायच्या आहे. नॉट म्हणजे आपल्या लाईफला बिकम बेटर तर हे सगळेच जण करतात. या बट माझ्या लाईफ मध्ये मला असं काही काम करायचं आहे जेणेकरून सगळ्यांची लाईफ बेटर होऊ शकते इन फ्युचर. आय डोंट नो, इट जस्ट लाईक कोणीतरी मला सांगतंय आतून काय यू आर मेड फॉर दिस आणि तुला हे करायचंच आहे. तुला हे पूर्ण दुनिया एकत्र करायची आहे वगैरे वगैरे, ऑल दिस काइंड ऑफ स्टफ. मी कधी कधी असा विचार करतो यार की व्हाय आय थिंक लाईक दॅट. मी का विचार करतो असं. मी असं नॉर्मल व्यक्तीप्रमाणे का नाही विचार करत. म्हणजे नॉर्मल म्हणजे की गेट अ जॉब, जे की आहे जॉब. येस, एक चांगला पैसा, चांगलं घर, बायको, पोरं आणि त्यांच्यामध्ये होणारे जे काही वाद विवाद वगैरे. म्हणजे जस्ट लाईक राईट नो व्हॉट पीपल थिंक्स अबाउट. म्हणजे माझ्या आसपासचे लोक ज्याप्रमाणे थिंक करतात लग्नाबद्दल किंवा म्हणजे असं नाही की मी लग्न नाही करणार. ऑफकोर्स डेफिनेटली करणार, बट
मी कधी असा विचार नाही केला की लाईफ मध्ये मी म्हणजे माझ्यासाठी ते जास्त इम्पॉर्टंट आहे बा. म्हणजे घरामध्ये होणाऱ्या ज्या गोष्टी असते ना, म्हणजे आता कोणत्या गोष्टी होती, लाईक सो मच थिंग्स हॅपन्स. म्हणजे बायकोला जास्त काम नाही करायला लावायचं, आपण मदत करायची. इट इज लाईक लॉट्स ऑफ द पीपल. जेव्हा मी थोडस वर्कआउट करायला जातो ना, तेव्हा माझ्या वयाचे खूप सारे मुलं आहेत, ते असे बोलतात वगैरे, पॉलिटिक्स बोलतात किंवा त्याच्यानंतर किंवा घरच्या गोष्टीबद्दल बोलतात वगैरे वगैरे. म्हणजे असं असं नाही, मुलं पण बोलतात बरं अशा घरच्या गोष्टीबद्दल. या आय आय कॅनॉट थिंक. मी याच्याबद्दल फारसा विचारच नाही करत. या लिटरली येस. मी माझ्या लग्नाबद्दल पण विचार नाही करत. हा, मी एवढा विचार करतो की लग्न होईल, येस, बट इट जस्ट लाईक मला असं वाटते का मी ज्या व्यक्तीसोबत लग्न करतील किंवा इट जस्ट लाईक आय एम नॉट गन स्पेंड सो मच टाइम विथ दोज विथ विथ दिस पर्सन. जो पर्सन माझ्यासोबत हे राहील तसं मी जास्त हे नाही करू शकतील यार. आय डोंट नो यार, लाईफ मध्ये कशाप्रमाणे सिच्युएशन आहे, काय कशा कशाप्रमाणे गोष्टी होईल, होईल होईल नाही होईल. इट वॉज काइंड ऑफ लाईक अ बिग थिंग या. म्हणजे ऍक्च्युली माझ्या पायामध्ये पेन करत आहे. वॉज टू मच. आणि कसं आहे की माझी झोप उडाली आता. या मी 2 पिक्चर पाहिले आता, ओम शांती ओम आणि पिकू. येस, पिकू मूवी वॉज रिली ग्रेट. या म्हणजे मला नाही काय असं असे मूवी आवडतात जे खूप नॉर्मल टॉपिकवर किंवा छोट्याशा सिम्पलशा टॉपिकवर मूवी बनवतात ना, ते मूवी मला खूप आवडतात. रोमॅन्टिक कॉमेडी मूवी. सॅड नाही पाहिजे, या कॉमेडी पाहिजे, लिटिल बिट ऑफ कॉमेडी. आय लाईक दोज मूवीज. येस, हलकीशी कॉमेडी, म्हणजे खूप जास्त नाही पण आहे, बट एकदम लिटिल बिट ऑफ कॉमेडी. ऍक्शन मूवी नाही, बॉलिवूडमध्ये ऍक्शन मूवी वॉज सुपर बकवास. या बॉलिवूडमध्ये जे बॉलिवूडचा जो फॅक्ट आहे, जो टेस्ट आहे, त्याला धरून जेव्हा तुम्ही फिल्म बनवता ना, इट वॉज डॅम गुड. या जेव्हा तुम्ही प्रेझेंट करता ऍज अ हॉलिवूड स्टाईल ऑफ मूवी, तर तेव्हा बकवास होऊन जाते. लाईक 3 इडियट घे, राजकुमार हिराणीचे सगळेच मूवी घे, आय लव्ह दोज मूवीज. पिकू, त्यानंतर आय बहुत सारे मूवीज आहे. या इट वॉज टू मच. माझ्यापासून जेवढे मूवीज आहे ते सगळे आय लाईक दोज मूवीज. येस. मला फारसं काय आता काही बोलायचं नव्हतं. या ऍक्च्युली आय जस्ट केम हिअर. तुला काय वाटतं यार, म्हणजे व्हाय डू यू थिंक इज दॅट की तू या आर्टिफॅक्ट एपिसोड मध्ये रेकॉर्ड करत आहे, जस्ट रिंग, म्हणजे कुणी ऐकन पण राहीन का? म्हणजे हे सगळे आर्टिफॅक्ट एपिसोड तू रेकॉर्ड पण करून राहिले, हे कोणी ऐकेल का? ओके, हे कशासाठी करत आहे, व्हाय? आता समजा जर मी असंच बडबड करत आहे, नॉट रेकॉर्डिंग, तर इट वॉज लाईक रिअली पथेटिक. कारण कधी कधी मी खूप खूप चांगलं बोलतो. आणि समहाऊ म्हणजे मला असं वाटते की जस्ट लाईक जर मी अशाप्रमाणे रेकॉर्ड करून राहिलाय, दॅट मीन्स आय एम समथिंग. या की माझी काही ना काहीतरी इट्स इट्स इट इज समथिंग. या आणि रेकॉर्ड करताय म्हणजे इट जस्ट लाईक मी काही ना काहीतरी व्हॅल्युएबल आहे. या फॉर स्पेसिफिक काइंड ऑफ थिंग. या लेट मी सिट हिअर. बरं वाटत. पावणे 2 झाले.
दिस इट. थँक यू.